नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात स्पीड न्यूज. उद्यापासून कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतंय. कुणीही कायदा हातात न घेता कोरोनाच्या नियमांचं पालन करत आंदोलन करा असं आवाहन छत्रपती संभाजीराजेंनी केलं. दरम्यान संभाजीराजे छत्रपतींनी मूक आंदोलनाचा आढावा घेतला. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आजपासून घोंगडी बैठका घेत साध बहुजनांच्या हक्कासाठी या अभियानाला पंढरपुरातून सुरुवात केली आहे. 12 बलुतेदारांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आमदार पडळकर बाहेर पडलेत. ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द झाल्यानं मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षणावरून आमदार पडळकर यांनी राज्य सरकारवरती तोफ डागली आहे. राज्यभरातील आशा वर्कर्स आजपासून बेमुदत संपावर गेल्यात. गेल्या वर्षभर सातत्यानं निवेदन देऊन सुद्धा सरकारनं दखल घेतली नसल्याचा आरोप आशा वर्कर्सकडून करण्यात येतोय. दिवसाला 12 तास काम करून सुद्धा केवळ 35 रुपये मानधन दिलं जात असल्याचं आशा वर्कर्सकडून सांगण्यात आलंय. दरम्यान आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सरकारकडून सहानुभूतीनं विचार सुरू आहे. त्यांनी कोरोनाची स्थिती समजून आंदोलन करू नये असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी 38 लाख रुपयांचा निधी खर्च होऊन सुद्धा कुलगुरूंची निवड होऊ नये हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात अचानक हरभऱ्याचे भाव पडल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. आणखी भाव पडतील या भीतीपोटी आज संग्रामपूर तालुक्यातील हरभरा खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आणि आज सकाळपासूनच खेड आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचलंय. खेडमध्ये आतापर्यंत 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर आणि मनोरा तालुक्यात यंदा सरासरीच्या 169 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय. या पावसामुळे जून महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला अडाण प्रकल्प हा 90% भरल्यामुळे प्रकल्पाची जे दरवाजे आहेत ते 3 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. वादळानं नुकसान झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांकडे भरपाई मिळवून देण्यासाठी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यानं लाच मागितल्याचं प्रकरण समोर आलंय. कर्कीमधील शेतकऱ्यांना मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबद्दल तक्रार केली. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर आमदारांना स्टिंग ऑपरेशन करून दोघांना रंगेहात पकडलं. भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. मे महिन्यातील घाऊक तसंच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावरती पोहोचलेत. महागाई दर 12.94% झेपावलाय. मुंबई महानगरपालिकेनं 200 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकवणाऱ्या 856 जणांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावरती टाकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या यादीत भाजपच्या 2 माजी खासदारांची नावं असून अनेक नामांकित शिक्षण संस्था, सरकारी कार्यालय आणि बिल्डरचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. दरम्यान 25 जूनपर्यंत थकबाकी भरली नाही तर पाण्याच्या जोडण्या कापण्यात येणार असल्याचं या नोटिशीमध्ये सांगण्यात आलंय. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं विलेपार्ले इथल्या रहिवाशांना मोफत लसीकरण करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत झाला. भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या जाफराबादमधील जनसंपर्क कार्यालयाची झडती घेणं पोलिसांना चांगलंच अंगलट आलंय. दानवे यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी 2 फौजदारांसह 5 पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली. 4 दिवसांपूर्वी एका स्थानिक पत्रकारावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणातील आरोपी दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि मात्र कार्यालयाची झाडाझडती घेतली असता तिथे काहीच सापडलं नाही. सोयाबीन बियाणं वाटपावरून 2 गटात तुंबळ हाणामारीची घटना उस्मानाबादमधल्या वाशी तालुक्यातील जिन्नरमध्ये समोर आली आहे. या हाणामारीत 3 जण गंभीर जखमी झाले. दरम्यान या प्रकरणात 9 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. लातूरमध्ये क्रूरतेचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नीनं जेवणात वांग्याची भाजी दिली नाही म्हणून रागाच्या भरात पतीनं थेट पत्नीला जिवंत जाळलं. ही धक्कादायक घटना लातूरमधल्या उदगीरमधली आहे. दरम्यान पती शार्दुल शेखला पोलिसांनी अटक केली आहे. आणखी काही स्पीड न्यूज पाहणार आहोतच. एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर
स्वागत आणि पुन्हा पाहूयात काही स्पीड न्यूज. गलवान खोऱ्यामध्ये चीनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीला 1 वर्ष पूर्ण झाले. या घटनेत भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते. आजपासून गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले. केंद्र सरकारनं तसा निर्णय घेतला. आता यापुढे BIS हॉलमार्किंग असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री होणार आहे. भारताचं 2022 फिफा विश्वचषकाच्या मुख्य फेरीत स्थान पटकावण्याचं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरी अखेरची पात्रता लढत अफगाणिस्तानशी होणार आहे आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जातंय. या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र एखादी बातमी किंवा व्हिडिओ जर तुम्हाला पुन्हा पाहायचा असेल तर आमच्या न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल आणि फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो देखील करायला विसरू नका.